फेसबुक लाईव्ह जा माझ्या याच्यावर. करू सुरुवात. करू. नमस्कार. मला सुरुवातीलाच हे सांगायचं आहे की माझ्या आजपर्यंतच्या लढ्याला संविधानिक आणि कायदेशीर आधार सुद्धा आहेत. त्याबद्दल माझ्यातर्फे कायदेशीर बाजू मांडणारे ॲडव्होकेट असीम सरोदे विस्तृत माहिती तुम्हाला देतीलच. पहिल्या दिवसापासून माझा मुद्दा एकच आहे की मला काढून टाकण्याआधी मला काढण्याचं कारण, तक्रारी याबद्दल मला कुठलाही मेल किंवा लेखी नोटीस का आली नाही. प्रोडक्शन हाऊसकडून चॅनललाही तसा मेल किंवा नोटीस का गेली नाही. माझ्यावर असलेल्या आरोपांबाबत माझी बाजू ऐकून का घेतली नाही. हिंदीमधल्या एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून मराठी अभिनेत्याला अचानक एक दिवस हुकुमशहासारखा आदेश येतो आणि बेकायदेशीररित्या काढून टाकलं जातं. हे गंभीर आहे, असंवैधानिक आहे आणि अन्यायकारक आहे. हे पूर्वापार चालत आलं असेल तर खूपच भयानक आहे. आता तरी माझ्या प्रकरणाच्या निमित्तानं हे बदलायला हवं ही माझी इच्छा आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रातली जनता असेल, सोशल मीडिया, सोशल प्लॅटफॉर्म्स असतील, न्यूज मीडियानं माझ्यावरच्या अन्यायकारक कारवाईचा मुद्दा उचलून धरला. सर्वपक्षीय राजकीय नेतेही जाब विचारू लागले. तरीही मुजोरपणानं तब्बल 2 दिवस गप्प बसलेल्या प्रोडक्शन हाऊसनी आधी व्यावसायिक कारण असं सांगितलं. नंतर दुसऱ्या दिवशी एक खूप धक्कादायक आणि नवीन कारण दिलं, महिलांशी गैरवर्तन. आता महिलांशी गैरवर्तन हे गंभीर स्टेटमेंट आहे. या आरोपातील बेकायदेशीरता, संवैधानिक संदर्भ याबाबत ॲडव्होकेट असीम सरोदे बोलतीलच. लिंगाधारित सुरक्षित कार्यस्थळ आणि हिंसाविरोधी कायदा याविषयीचे ते तज्ज्ञ आहेत, त्याविषयी ते बोलतील सविस्तर. माझ्यातर्फे माझ्या वकिलांनी पाठवलेली नोटीस ही अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं सत्यता तपासून तसेच कायदेशीर बाबी विचारात घेऊन ड्राफ्ट केलेली आहे. ती वाचल्यानंतर कोणाच्याही सहज लक्षात येईल की माझ्यावर केलेले आरोप धादांत खोटे आहेत, बदनामीकारक आहेत. मला ठरवून कट कारस्थान रचून सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. या सगळ्यातील कायदेशीर बाबींबद्दल ॲडव्होकेट असीम सरोदे आता बोलतील. त्यानंतर कायदेशीर बाबी तुमच्या समोर आल्यानंतर मी माझी एक वेगळी बाजू मांडेन, काही वेगळी तथ्य मांडेन. म्हणजे जसं महात्मा फुले झोपताना दांडपट्टा उशाशी घेऊन झोपायचे, कारण कधीही त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो, तसा मीही माझा दांडपट्टा सोबत घेऊन आलोय, तो फिरवणार आहे मी. पण त्याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक चौकट आखून दिली आहे, संविधानिक चौकट आहे, ती आपल्याला पार करावीच लागेल. नंतर आपल्याला आपलं म्हणणं मांडावं लागेल. तर त्याविषयी माझे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे तुमच्याशी बोलतील. नंतर मी बोलेन त्याविषयी. किरण माने अत्यंत ताकदवान कलावंत आहेत आणि त्यांच्यासोबत जे झालं ते काही नवीन नाही, ते फक्त पुढे आलेलं आहे. असं अनेक लोकांसोबत मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा इथून बॉलिवूड चालते त्या बॉलिवूडमध्ये सुद्धा नेहमी होत आलेलं आहे, असं आम्ही बघितलेलं आहे. मोठ्या मोठ्या कलाकारांच्या केसेस झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये स्त्रियांसंदर्भातील गैरवर्तणूक अशी हवा उठवून त्यांना पूर्णपणे बदनाम करण्यात आलेला आहे. हा कायदा अत्यंत चांगला आहे सेफ वर्किंग प्लेसेस निर्माण करण्यासाठी. म्हणजे कार्यालयीन स्थळ महिलांसाठी सुरक्षित असलं पाहिजे, ही एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सगळ्याच मीडिया हाऊसेसवर, प्रोडक्शन हाऊसेसवर आणि जे निर्माते आहेत त्यांच्यावर आहे. 10 पेक्षा जास्त कर्मचारी जिथे असतील त्या प्रत्येक ठिकाणी लैंगिक कार्यालयीन स्थळी सुरक्षितता आणण्यासाठी, लैंगिक हिंसाचार रोखण्यासाठी इंटरनल कमिटी असली पाहिजे, अंतर्गत समिती असली पाहिजे, असा कायदा आहे. या कायद्याचं कोणतंही पालन पॅनोरमा एंटरटेनमेंट आणि त्यांच्या सगळ्या सहयोगी ज्या कॉन्ट्रॅक्च्युअल संघटना संस्था असतील त्यांनी कोणी केलेलं नाही आहे.
ही अत्यंत महत्त्वाची बाब या किरण माने यांच्या प्रकरणामुळे उघड झालेली आहे। आणि आम्ही किरण माने यांच्याशी बोलत होतो तेव्हा त्यांनी हेच सांगितलं की जाती धर्मावर आधारित भेदभाव आणि जो भारतामध्ये 2014 नंतर सुरू झालेला एक नवीन प्रकारचा भेदभाव आहे तो म्हणजे पॉलिटिकल ओपिनियन्सच्या आधारे होणारा भेदभाव, हा अत्यंत अधोरेखित होणारा प्रकार याच्यामधून पुढे आलेला आहे। आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी कुटुंबांमध्ये मैत्रिणींमध्ये अनुभवलेला आहे की पॉलिटिकल ओपिनियन विशिष्ट प्रकारचं असेल तर त्यांना वाळीत टाकण्याची, त्यांना टोचून बोलण्याची, त्यांचा अपमान करण्याची एक परंपरा नवीन सुरू झालेली आहे। आणि ती सिनेमा क्षेत्रात सुद्धा आहे। TV सिरियलच्या निमित्ताने जे शूटिंग होतात तिथे सुद्धा व्यक्तिगत त्यांचं फेसबुकचं अकाउंट असेल, त्याच्यावर त्यांनी काही त्यांचं व्यक्तिगत मत सांगितलं असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे, हे मान्य नसणाऱ्यांची संख्या वाढणं ही काही चांगली गोष्ट नाही आहे। आणि त्यामुळे त्या आधारे झालेला जो भेदभाव आहे त्याला नंतर स्त्रियांशी गैरवर्तन असा एक रंग देण्यात आलेला आहे। आपण जर सगळी क्रोनॉलॉजी बघितली, आम्ही नोटीसची कॉपी आपल्याला सगळ्यांना देऊ, आम्ही आणलेली आहे ती नोटीस जी लिहिलेली आहे त्याच्यामधल्या सगळ्या क्रोनॉलॉजी आपण बघितल्या तर जर कोणी यांच्याविरुद्ध तक्रार केलेली आहे असं त्यांनी सांगितलं तर ते म्हणतात की आम्ही तोंडी समज दिली यांना। पहिली गोष्ट म्हणजे महिलांशी गैरवर्तन इतका भयंकर आणि अत्यंत दखलपात्र अशा स्वरूपाचा गुन्हा जर किरण माने यांनी केला असेल तर त्याच वेळेस त्या महिलेकडून लेखी स्वरूपात ती तक्रार घेणे, त्याची कॉपी किरण माने यांना देणे, त्यानंतर त्या तक्रारीच्या संदर्भात इंटरनल कमिटी म्हणजे सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेसच्या संदर्भात या कायद्यानुसार कमिटी करणं आवश्यक आहे। ती कमिटी असली पाहिजे, त्या इंटरनल कमिटीकडे ते प्रकरण गेलं पाहिजे, तिथे किरण माने आपली बाजू मांडतील, ती अन्यायग्रस्त स्त्री त्यांची बाजू मांडेल, कोणत्या प्रकारचा टोमणा मारलेला आहे, कोणासमोर मांडलेला आहे, कशा प्रकारे अपमान झालेला आहे। त्यामुळे क्रुएल्टी जी आहे, क्रूरता, त्याची एक प्रोसेस असते, ती प्रक्रिया सांगितली गेली पाहिजे आणि त्याचे उत्तर यांनी दिले पाहिजे। त्याच्या आधारे कोणाचं बरोबर आहे कोणाचं चूक आहे हे इंटरनल कमिटीच्या सदस्यांनी ठरवलं पाहिजे, ज्याच्यामध्ये एक त्रयस्थ सामाजिक संस्था किंवा त्या संदर्भात काम केलेल्या व्यक्ती असतात, महिला असतात, त्यांनी मिळून हे ठरवलं पाहिजे। ही प्रक्रिया कोणतीही पॅनोरमा एंटरटेनमेंट यांनी पाळलेली नाही आणि हे कायद्याचं स्पष्टपणे उल्लंघन आहे। मी यांच्याशी बोलतानाही म्हणालो की या निमित्ताने एक सरफेसवर महत्त्वाची गोष्ट येत आहे की बॉलिवूडमध्ये वेठबिगारी सुरू आहे का? या ज्या सगळ्या TV सिरियल्स आहे हे कलाकार वेठबिगारी कलाकार आहेत का, वेठबिगारी कामगार आहेत का, हा एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने पुढे आलेला आहे। कारण की कोणत्याही प्रकारचे योग्य कॉन्ट्रॅक्ट करायचे नाही, त्या कराराचं ॲग्रीमेंटचं कोणत्याही प्रकारचं वाचन करायचं नाही, कन्सेंट घ्यायची नाही आणि बिचारे कलाकार ज्यांना काम मिळत नाही, पैसे थोडेफार मिळतात, आता आपल्याला प्रसिद्धी मिळेल मग आपण शाहरुख खान बनू अशा आशेवर जे असतात त्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्ट फक्त सह्या करून घ्यायचे, आपल्याजवळ ठेवून द्यायचे आणि कोणत्याही प्रकारे सेवा सुविधा त्यांना पुरवायच्या नाही। तर अशा प्रकारे ह्युमिलेटिंग ॲटमॉस्फिअरमध्ये काम करायला बाध्य पाडणं कोणाला हा सुद्धा गुन्हा पॅनोरमा एंटरटेनमेंट आणि त्यांच्या सहयोगी सगळ्या संस्थांनी केलेला आहे, प्रोडक्शन हाऊसनी केलेला आहे। त्यामुळे मी हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की हा काही कोणाविरुद्ध तक्रारीचा भाग नाही, हा कोणत्याही तक्रारीचा भाग नाही। किरण माने याच्यामध्ये एक निमित्त आहेत। एवढ्या नम्र भावनेने त्यांनी माझ्याकडे जेव्हा त्यांचं मत व्यक्त केलं तेव्हा मी त्यांची केस घेतली आणि त्याच्यामध्ये कायद्याचे अत्यंत ठळक मुद्दे जे मी आपल्यासमोर सांगितलेले आहे ते आलेले आहेत की स्त्रियांच्या सोबत गैरवर्तन म्हणजे नेमकं काय हे त्यांना कधीही न सांगता पॉलिटिकल ओपिनियनच्या बेसिसवर जेव्हा त्यांच्यावर बहिष्कार टाकून त्यांना काढून टाकण्यात आलं आणि त्याचा जेव्हा गाजावाजा झाला तेव्हा ते कव्हर अप करण्यासाठी त्यांच्यावर 3 महिला उभ्या करून त्यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप करण्यात आलेला आहे। हे सगळं क्रोनॉलॉजीमधून दिसते। आणि नंतर मग जेव्हा काही वरिष्ठ लोकांनी, ते राजकारणातले असतील समाजकारणातले असतील, या लोकांनी जेव्हा तिथे चौकशी केली की तुम्ही त्यांना नोटीस दिलेली आहे का, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे का, तेव्हा मग बॅकडेटेड एक नोटीस 13 तारखेला देण्यात आली, ज्या दिवशी किरण माने दिवसभर तिथे 13 तारखेची नोटीस दाखवून 21 तारखेला नोटीस पाठवण्यात आली आणि 13 तारखेला किरण माने दिवसभर रात्रपर्यंत तिथे काम करत होते, शूटिंग करत होते। त्यावेळेस काही न सांगता मग एक आधीच्या डेटची नोटीस त्यांना पाठवून सगळे सोपस्कार दाखवण्याचा प्रयत्न जो झालेला आहे त्याच्यातून मला असं वाटते की एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधला बेजबाबदारपणा हा उघड झालेला आहे
आणि त्यामुळे मुंबईमधून चालणाऱ्या बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीबद्दल असेल, मराठी सिनेमांच्या संदर्भात आणि मराठी सिरियलच्या संदर्भात होणारे हे सगळे जे बेजबाबदार, अपारदर्शक अशा स्वरूपाचे व्यवहार आहेत ते थांबले पाहिजे. हा मुख्य मुद्दा या निमित्ताने पुढे आलेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर अत्यंत वाईट पद्धतीने त्यांना काढण्यात आलेलं आहे. आणि तशाच वाईट पद्धतीने पॅनोरमा एंटरटेनमेंट ही एजन्सी आणि इतर त्यांच्याशी संबंधित असलेल्या एजन्सीज या आता या प्रकरणामध्ये अडकलेल्या आहेत. आणि त्यामुळे आम्ही कायदेशीर नोटीस देऊन किरण माने यांचा जो सामाजिक स्वरूपाचा एक अपमान झालेला आहे त्यांना वाळीत टाकण्याची प्रक्रिया झालेली आहे. त्याचबरोबर त्यांना अपमानित करण्यात आलेला आहे. डिफेमेशन म्हणजे बदनामी त्यांची झालेली आहे. आणि स्त्रियांप्रती हा माणूस असंवेदनशील आहे अशी एक चुकीची प्रतिमा निर्माण करून त्यांच्या कुटुंबियांमध्ये, त्यांच्या घरामध्ये एक कलहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना जो मानसिक त्राससुद्धा झालेला आहे, त्यांना त्यांच्या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीच्या बाबतीत जे नुकसान झालेलं आहे, त्या सगळ्यांच्या संदर्भात पॅनोरमा आणि इतर संबंधित सगळ्यांनी त्यांना 5 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी आम्ही नोटीसमधून मागणी केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी लेखी स्वरूपामध्ये किरण माने यांची माफी मागितली पाहिजे. आणि चुकीच्या कारणासाठी, चुकीच्या पद्धतीने, अनावश्यक असताना किरण माने यांना कामावरून काढल्यामुळे त्यांना पुन्हा सन्मानाने मुलगी झाली हो या मालिकेमध्ये पुन्हा काम करण्यासाठी आमंत्रित केलं पाहिजे. लेखी स्वरूपामध्ये त्यांची माफी मागितली पाहिजे, तरच हे प्रकरण मिटेल. नाहीतर आम्ही न्यायालयीन पुढची कार्यपद्धती जी आहे ती वापरणार आहोत. आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं की केवळ पॅनोरमा एंटरटेनमेंट नाही, ते एक निमित्त आहे. पण या सगळ्या अपारदर्शक अशा स्वरूपाच्या यंत्रणा काम करणं बंद झालं पाहिजे. आणि अत्यंत स्वच्छपणे त्यांनी कलाकारांसोबतचा व्यवहार त्यांचा कायदेशीर चौकटीमध्ये आखून ठरवला पाहिजे. ही महत्त्वाची मागणी या निमित्ताने आम्ही या नोटीसमधून केलेली आहे. काही चुका आणि आणखीही केलेल्या आहेत प्रोडक्शन हाऊसनी, त्या पण कायदेशीर याच्यात आपण नोटीस त्या तुम्ही वाचू शकाल. तर यानंतर मला आता अशा मुद्द्याकडे वळायचं आहे की माझ्या वकिलांनी तुम्हाला सांगितलं की कायदेशीर बाबींमध्ये कसे कसे ते लोक अडकलेले आहेत आणि माझ्या विरोधात काहीतरी वेगळं कारस्थान रचण्यात आलेलं आहे असा संशय घेण्यास आपल्याला वाव आहे. कारण हे सगळं म्हणजे जेव्हा ते सांगतात की आता सांगतात की एका महिलेची तक्रार त्यांच्याकडे लेखी गेली होती, आता ही माहित नाही मला, गेली असेल त्यांच्याकडे, बोलताना 3 महिला बोलताना आपल्याला दिसतात. मग इतर 2 महिलांनी तक्रार का केली नाही? त्यांनी का तक्रार केली नाही? मग त्यांनी सहन केलं का असं सगळं? हे संशयास्पद आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की त्यानंतर 4 महिला माझ्या बाजूनेही बोलायला आल्या, ते पण झालं. त्यांनाही त्यांची अडवणूक थोडीफार झाली होती, पण ते आपण नंतर बोलूया. मला आता असं म्हणायचं आहे की आपण आता एका व्यापक मुद्द्यावर येऊया. जसं असीम सरोदे म्हणाले की फिल्म इंडस्ट्रीत ह्या गोष्टी चालतात आणि माझ्या निमित्तानं या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. ॲग्रीमेंटमध्ये पारदर्शकता पाहिजे, कलाकारांना सुरक्षितता हवी, प्रत्येक कलाकाराला सुरक्षितता हवी. मी म्हणत नाही माझ्या विचारधारेचा आणि तुझ्या विचारधारेचा काही नाही. प्रत्येक जो कलाकार आहे त्याला काम करताना प्रत्येकाला एक भीती असते की आज मी आहे सिरियलमध्ये आणि उद्या असेल की नाही मला सांगता येत नाही. मग त्याला हंजी करावी लागते प्रोडक्शन हाऊस समोर, प्रोडक्शन हाऊसच्या माणसांसमोर, डिरेक्टर समोर आणि त्याला चॅनल समोर. हे का? त्यानं त्याचं काम करणं महत्वाचं आहे. तर मला आता यापुढे मला थोडे वेगळ्या मुद्द्यावर बोलायचं आहे. आता माझ्यावर झालेल्या आरोपांबद्दल तुम्ही कायदेशीर स्पष्टीकरण ऐकलं, त्यानंतर एक आता तुमच्या लक्षात येईल की मी जे पहिल्यापासून सांगतोय की सेटवर चालणारा छुपा जात वर्चस्ववाद आणि माझ्या फेसबुकवरील पुरोगामी विचारधारा मांडणाऱ्या तिरकस राजकीय भाष्य करणाऱ्या पोस्ट हे या सगळ्याचं मूळ कारण असावं असा संशय घेण्यास पुरेसा वाव आहे. हेच मी सुरुवातीपासून तुम्हा सगळ्यांना सांगत होतो, डे 1 पासून. आता या निमित्ताने मला एकूणच आमच्या क्षेत्रातल्या जातीयवादावर बोलायचं आहे. आणि जातीयवादावर बोलतोय मी म्हणजे काहीतरी भयानक करतोय असं नाही. जातीयवाद धर्मवाद कुठे नाही हो, सगळीकडे अख्ख्या जगात आहे. तर पण या केसच्या निमित्तानं मला एक गोष्ट कळली, या जगात खूप मोठ्या संख्येनं चांगले लोकही आहेत जे माणूसपणाच्या जवळ गेलेले आहेत. मोठी संख्या आहे त्यांची, जात धर्मा पलीकडे जाऊन माणूसपणाशी नाळ जोडलेले बहुसंख्य लोक आहेत.
मला रस्त्यावर अशी भली माणसं भेटली ज्यांनी मायेनं माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले आम्ही आहोत तुमच्याबरोबर. हे करताना जात पात धर्म आमच्या दोघांची मनातही आला नाही. राजकारणी लोक आपल्या तर शिव्यांचे धनी असतात, पण मला तिथेही आनंद आश्चर्याचा धक्का बसला. कितीतरी राजकारणी लोक माझ्या मदतीसाठी उतरले माणूसपणाचा धागा घेऊन. म्हणजे हे वेगळे अनुभव आले. पण असे मानवतावादी लोक संख्येने जास्त असले तरी त्यांचा आवाज कमी असतो किंवा तो आवाज दाबला जातो. संख्या जास्त असते पण तो आवाज दाबला जातो. आणि याच्या उलट जात वर्चस्ववादी लोक मुठभर असले तरी त्यांचा आक्रस्ताळेपणा कर्कश आणि त्रासदायक असतो. तुम्ही सोशल मीडियावर बघत असाल की तो जो आवाज येतो ना त्यांच्या शिवीगाळ, त्यांचे अर्वाच्य बोलणं, तो कोण आहेस किरण माने, तुला कोण विचारतो, असं जे असतं ना हे खूप त्रासदायक असतं. जात वर्चस्ववाद हा शब्द वापरून मी कुठल्या एका विशिष्ट जातीला टार्गेट करत नाही. कुठलीही जात वाईट नसते, वाईट असते ती वृत्ती. ही वृत्ती फार भयानक असते. अशा वृत्तीची 4 माणसं एकत्र आली की ती लगेच गट करतात आणि मग वर्चस्ववादाचा भयानक खेळ सुरू होतो, जो तुमच्या ऑफिसमध्येही सुरू असेल, आमच्या सेटवरही सुरू असतो, कुठल्याही ऑफिसमध्ये सुरू असतो. कुठेही जिथं 10 माणसांपेक्षा जास्त माणसं असतात तिथे हा खेळ सुरू असतो. मग तो इतका छुपा असतो की तुमची घुसमट तर होतेच, पण त्याबद्दल तुम्ही कुठे तक्रार नाही करू शकत. मराठी कलाक्षेत्रात विशेषतः मी एक खूप जबाबदारीचं विधान करतोय. मराठी कलाक्षेत्र मी गेली 20-25 वर्ष सक्रिय आहे अभिनय क्षेत्रात. माझी 10 व्यावसायिक नाटकं आलेली आहेत. माझे अनेक सिनेमे, फक्त मी मुंबईत राहत नसल्यामुळे, त्या कोंडाळ्यात नसल्यामुळे तुम्हाला फार दिसत नाही, मी साताऱ्यात असतो, पण 10 व्यावसायिक नाटकं मी मुंबईतली केलेली आहेत. तर मराठी कलाक्षेत्रात विशेषतः नाटक आणि सिरियलमध्ये, सिनेमात खूप कमी, कारण सिनेमा खूप कमी काळापुरता एकत्र येतात लोक, खूप कमी गट असतात आणि 15 दिवसात शूटिंग संपतं. विशेषतः नाटक आणि सिरियलमध्ये अशा छुप्या जात वर्चस्ववादाची पकड मजबूत आहे. मी पुन्हा सांगतो, हे लोक संख्येने कमी आहेत पण त्यांनी माणूसपण जपणाऱ्या बहुसंख्य कलाकारांचं नरडं आवळलंय. माणूसपण जपणारे खूप आहेत, खूप चांगले लोक आहेत, आता ते बोलू शकत नाहीयेत. मुंबईत किती अतिरेकी घुसले ते, 8-10 अतिरेकी घुसले होते, पण त्यांनी कोट्यावधी मुंबईकरांचा जीव टांगणीला लावला होता. तसंच असतं, तसाच हा आतंकवाद आहे. हा खूप छुपा असतो. हे वर्चस्ववादी गट असतात ना 4-5 जणांचे कुठल्याही सेटवर, किंवा ते हेच काम करत असतात जे अतिरेकी करतात तेच. मग तुम्ही त्यांची कारण काय असतं, त्यांची एक स्टिरिओटाईप बोली असते, त्यांचे एक स्टिरिओटाईप रंगरूप असतात ज्यात तुम्ही बसत नाही, त्यांचे एक स्टिरिओटाईप जीवनशैली असते ज्यात तुम्ही बसत नाही, त्यांचे एक स्टिरिओटाईप जेवण खाण असं असतं, आहार जे प्रकार असतात त्यात तुम्ही बसत नाही. मग तुम्ही नाही बसला की तुम्हाला थोडीशी किंचित वेगळी वागणूक दिली जाते जी तुम्ही पिनपॉईंट नाही करू शकत. किंचित वेगळी वागणूक दिली जाते जी तुम्हाला त्रासदायक. तुम्ही जर कोणाला सांगितलं की माझ्या सेटवर असं चालतं आणि तो बाहेरून बघायला आला, तो बाहेरून सगळं आलबेल दिसतं, वा किती छान चाललंय, काहीतरी उगाच तक्रार करतोयस तू, पण हे खूप छुप्या पद्धतीनं तुम्हाला ते मायक्रो ॲग्रेशनला सामोरं जावं लागतं. परदेशात याला मायक्रो ॲग्रेशन नावाचा शब्द आहे आणि त्याच्याविषयी परदेशात कायदेही आहेत. बऱ्याच मल्टीनॅशनल कंपनीत याच्याविषयी कायदे आहेत, पण आपल्याकडे ते आता झालं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानता आणली संविधानानं, पण ती समानता आता आचरणात आली पाहिजे. आचरणात अजून आलेली नाही. तर हे असे पद्धतीने तुम्हाला पिनपॉईंट करता येत नाहीत आणि अशा प्रकारच्या त्रासाचा मी बळी ठरलो आहे. आजही असंख्य कलावंत बळी ठरतायत. फक्त पोटा पाण्यासाठी त्यांना तोंड उघडता येत नाही. मला उद्या काम मिळणार नाही असं त्यांना वाटतं. मला कितीतरी जणांनी धमकी दिली, किरण तुझं काम, तुला कोणी काम देणार नाही तू जर हे केलंस तर. ही धमकी का? या धमकीमुळे बरेच जण गप्प बसतात, पण मी आता गप्प बसणार नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माणूस पण जपणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हे जर एक झाले, यांनी जर आवाज उठवला तर हे मुठभर जात वर्चस्ववादी ठेचायला वेळ लागणार नाही. माझ्या कलाक्षेत्रावर अतोनात प्रेम आहे. माझ्या कलाक्षेत्रातल्या सगळ्या कलाकारांवर मी खूप प्रेम करतो, त्यांचा खूप आदर माझ्या मनात आहे. म्हणून मला हे क्षेत्र सुंदर करायचं आहे. मला या क्षेत्रातला हा भेदभाव नष्ट करायचा आहे. जात वर्चस्ववादी वृत्ती मला मुळापासून उपटून फेकून द्यायची. मी आता मगापासून जात वर्चस्ववादी वृत्ती म्हणतोय, म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटेल की ब्राह्मण, तसं नाही. मला ब्राह्मण दृष्ट्या ठरवलं गेलंय तसं नाही, हे चुकीचं आहे. समानता जपणारे अनेक ब्राह्मण माझ्या खूप जवळचे आहेत. अनेक ब्राह्मण घरात मी एक सदस्य आहे त्यांच्या घरातला. परवा माझ्या बाजूने ज्या महिला सहकलाकार माझ्या बाजूने उतरल्या त्यातल्या 99% ब्राह्मण होत्या. मी जर ब्राह्मण द्वेष्टा असतो तर त्या माझ्या बाजूने आल्या नसत्या. मी तसा नाहीये.
मला वर्चस्ववाद मंजूर नाही. म्हणजे किमान यावरून तरी आपण मानवतावादी आणि जात वर्चस्ववादी यातला फरक जाणून घेऊया. जात वर्चस्ववादीमध्ये सुद्धा सगळ्या जाती धर्मातले येतात, मानवतावादीमध्ये सगळ्या जाती धर्मातले येतात असं मला म्हणायचंय. आणि मला डिस्क्रिमिनेशन अजिबात मान्य नाही. छुपा उंच नीच भेदभाव मला नामंजूर आहे. आमच्याच काही सगळ्या क्षेत्रात आहे त्यावर बोलून तो नेस्तनाबूत करायची ही वेळ आहे माझ्या केसच्या निमित्तानं असं मला वाटतं. माझ्या केसमध्ये एक छोटंसं उदाहरण देतो. आपण धर्माच्या बाबतीत सुद्धा खूप भेदभाव आहे आपल्याकडे. माझ्या एक केसच्या निमित्ताने पहिल्या दिवसापासून आज हा कॉन्फरन्स हॉल उपलब्ध करून देण्यापर्यंत माझा एक मित्र माझ्या पाठीशी पहाडासारखा उभा आहे जो मुसलमान आहे. या उलट माझ्या विरोधात ज्या महिलांनी तक्रारी केल्या, माझ्या विरोधात महिलांना बोलायला भाग पाडलं आणि माझ्या विरोधातल्या तक्रारी प्रोडक्शन हाऊसपर्यंत खोट्या तक्रारी पोहोचवल्या, तो माणूसही मुसलमान आहे. मग धर्म वाईट कसा हो? माणसाची वृत्ती वाईट आहे. त्या माणसाची वृत्ती वाईट आहे, ह्या माणसाची वृत्ती चांगली, एवढाच फरक असतो. मी वृत्तीवर बोलतो. धर्म किंवा जात कुठली वाईट नसते, माणसाची वृत्ती चांगली किंवा वाईट असते. माझ्या केसच्या निमित्तानं आपापल्या क्षेत्रातली अशी माणसात श्रेष्ठ कनिष्ठता ठरवणारी वृत्ती नेस्तनाबूत करूया. छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या मनातलं समतेचं राज्य संविधानानं आणलेलंच आहे. आता आपण ते आचरणात आणूया. माझ्या प्रकरणात या जीवघेण्या वृत्तीचा हैदोस आपल्याला बघायला मिळाला. आपली स्टिरियोटाईप बोली, भाषा, रंग, रूप, गाव, जीवनशैली नसलेला सोशल मीडियावरून आपल्या विरोधी म्हणजेच पुरोगामी विचारधारा मांडणारा एक आपल्यापेक्षा खालचा नट आपल्या समोर लोकप्रिय होतोय. त्याच्यासाठी म्हणून खास सीन्स लिहिले जात आहेत. चॅनलचा प्रोग्रामिंग हेड त्याचं कामाचं कौतुक करणारा एक व्हॉइस मेसेज पाठवतो. त्यात म्हणतो की किरणजी तुम्ही जे काम करताय ते मला नाही वाटत आज मराठी इंडस्ट्रीतल्या कुठल्याही ऍक्टरनी या कॅलिबरचं काम पुल ऑफ केलं असतं. यू आर सिंगल हँडेडली पुलिंग द शो, असा चॅनलचा प्रोग्रामिंग हेड मला मेसेज पाठवतो. आणि याची फक्त आणि फक्त जेलसी म्हणून एका झुंडीनं माझा बळी घ्यायचा प्रयत्न केलाय. या झुंडीला साथ देणाऱ्या आणि मला अन्यायकारक आणि अपमानास्पद पद्धतीने काढून टाकणाऱ्या पॅनोरमा एंटरटेनमेंट या प्रोडक्शन हाऊसच्या हुकुमशाही वृत्तीमुळे, मुजोरपणामुळे मला विनाकारण भयान मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे. लोकांना भरकटवण्यासाठी महिलांची गैरवर्तन असा आरोप करून माझी नाहक बदनामी करण्यात आलेली आहे. माझ्या करिअरचं कधीही भरून न येणारं नुकसान झालंय, कौटुंबिक नुकसान झालंय. माझे वडील अत्यंत गंभीर आजारी पडलेले आहेत. माझी सामाजिक प्रतिमा ठरवून डागाळण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याची भरपाई म्हणून प्रोडक्शन हाऊस आणि संबंधित महिलांनी माझी माफी मागावी. मला या सगळ्या नुकसानीची भरपाई म्हणून 5 कोटी रुपयांचं कॉम्पेन्सेशन द्यावं अशी माझ्या वतीने माझे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी नोटीस पाठवली आहे. तसेच डिस्ने अमेरिका, डिस्ने इंडिया, स्टार इंडिया आणि स्टार प्रवाहाकडे माझी अशी मागणी आहे, तुमचे मूलभूत नियम मोडल्याबद्दल, बेकायदेशीर कारवाया केल्याबद्दल आणि खोटी माहिती पुरवून तुमची दिशाभूल केल्याबद्दल पॅनोरमा एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी, डिस्ने कंपनी इंडिया तसंच त्यांच्या अमेरिकेतली वॉल्ट डिस्ने कंपनी या सगळ्यांना सुद्धा नोटिसेस पाठवलेल्या आहे. ईमेलनी सुद्धा नोटिसेस पाठवलेल्या आहे. काही जणांना आता नोटीस मिळालेल्या आहेत कालच, त्यामुळे उत्तर अजून कोणाचे आलेले नाही आहे. माने साहेब, जितेंद्र आव्हाड साहेबांच्या बंगल्यावरची बैठक झाली सतीश राजवाडेंसोबत, त्याच्यानंतर काय झालं? सतीश राजवाडेंना हे सगळं पटलं की तुम्ही मेल पाठवला नाही किरण मानेंना, तुम्ही कुठली नोटीस पाठवली नाही, तर त्यांनी सगळं हे ते म्हणाले माझ्या हातात काही नाही, हे सगळं प्रोडक्शन हाऊसनी केलंय. मग आव्हाड साहेब म्हणाले की प्रोडक्शन हाऊसला समोर बोलवा, तुम्ही कशाला आलाय? मग ते गेले निघून, बोलवतो म्हणे, पाठवून देतो त्यांना. त्यानंतर प्रोडक्शन हाऊस समोर यायलाच तयार नाही. हेच कळत नाहीये मला. एक तर त्यांनी पहिल्यांदा उत्तर द्यायला, माझ्यावरचा आरोप ठरवायला 2 दिवस लावले, 3 दिवस. जेव्हा ते सेटवर अवेलेबल आहे, जेव्हा ते सेटवर तो व्यक्ती जी आहे ती तिकडेच आहे, तर मग तो अवेलेबल का नाही, तो का उत्तर देत नाही अशा? तेच काही माहित नाही. ते उत्तर देत नाहीत, ते समोर येत नाहीत, मला कुठलाही फोन करत नाहीत की या समोर बोलायला म्हणून. मग हेच मला नोटीस पाठवण्याचं कारण हे की आतापर्यंत आम्ही वाट बघितली की किमान हे जे मोठे लोक आहेत, राजकीय क्षेत्रातले मंत्री किंवा मोठे ज्यांचा दबाव येऊ शकतो, त्यांना पहिल्यांदा मी भेटलो. कारण मला हे इथपर्यंत घेऊन जायचं नव्हतं. मला कळत होतं की त्यांची सरळ सरळ चूक आहे, पण ते इतका मुजोरपणा हा शब्द ठरवून वापरलाय की ते येतच नाहीत समोर, कुठलंही उत्तर द्यायला बांधील नसल्यासारखे वागतायत.
आणि खरं सांगू का, हे कशामुळे झालंय, आजपर्यंत इतिहासात चॅनल सुरू झाल्यापासून जेव्हा जेव्हा कुठल्या कलाकाराला काढून टाकलंय त्या कलाकाराने आवाज उठवलेला नाहीये. त्याला भीती स्वतःच्या करिअरची आहे आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की कोण आहे किरण माने, कोण आहे, कहा काय आहे, सातारा का, कोण पूछता है उसको, असं झालंय तेच. बैठक रावळ झाली यांच्या बंगल्यावर बैठक झाली, त्यानंतर तुम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की लवकरच प्रोडक्शन हाऊससोबत तुमची बैठक होईल. त्यानंतर बैठक झालेली नाहीये. आव्हाड साहेबांशी परत काय बोलणं झालं, काही तुम्हाला आश्वासन मिळालं हा, आम्ही आव्हाड साहेब आम्ही सगळे वाट बघतो की प्रोडक्शन हाऊसवाले कधी आमच्या समोर येत आहेत, पण ते येत नाहीयेत. तुम्ही म्हटलं होतं की प्रकरण निस्तरेल, तेव्हा बैठक संपल्याच्या नंतर तुम्ही म्हणाला होता सतीश राजवाडेंसोबत बोलणं झालं, प्रकरण निस्तरेल असं म्हटलं होतं, तरी पण काही समाधान झालं काही आलेलेच नाहीयेत. त्यांनी सतीश राजवाडेंनी एक शब्द दिला होता आम्हाला की प्रोडक्शन हाऊस तुमच्या समोर येईल, ती व्यवस्था मी करतो. राजवाडे पण चॅनलचा माणूस आहे ना, मग चॅनलचा माणूस प्रोडक्शनच्या विरोधात कसं जाऊ शकतो, प्रोडक्शन कसं विरोधात जाऊ शकतं चॅनलच्या, राजवाडे चॅनलचे आहेत ना. आता तेच चॅनलनी हे विचारलं पाहिजे किंवा त्यांनी आपल्याला हे सांगितलं पाहिजे की काय झालंय नक्की, कारण यातल्या बऱ्याच गोष्टी अंतर्गत आहेत ज्या मी बोलेन तुम्हाला की ज्याविषयी मला माझ्याकडे कुठले पुरावे नाहीत, पण काही आम्हाला कानावर पडलेल्या काही गोष्टी आहेत. नाही म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की आता समजा तुम्हाला सांगतो या प्रकरणात काय झालंय, तुम्हाला सांगतो की प्रोडक्शन हाऊस तक्रार करतं, म्हणजे कोण करतं, सुजाना घई मॅडम तक्रार करतात चॅनलला की किरण मानेंचं बिहेवियर चांगलं नाही. आता सुजाना घई मॅडम एकदाही कधी सेटवर आलेलं नाहीत, अर्धा सेकंदासाठी सुद्धा. मग त्यांना हे कोण सांगतं, तर त्यांचा हेड ऑफ प्रोडक्शन सांगतो, जो यातला की पर्सन आहे. हेड ऑफ प्रोडक्शन शादाब शेख नावाचा माणूस आहे. तो कुठलीही शहानिशा न करता एका कुठल्या तरी दोन व्यक्तींचा ऐकतो आणि सुजाना घईंना सांगतो की असं असं चाललंय, आणि सुजाना घई पटकन त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्या पटकन, आणि त्यांचं काही मला कळत नाही, कारण शादाब शेख हा माणूस आहे तो हे याचा माझ्याकडे कुठलाही पुरावा नाहीये, पण ते पूर्वी आम्हाला असं बोलायचे की आम्ही चॅनल कुछ नाही कर सकता, पण हे माझ्याकडे याचे पुरावे नाही, तर मी तुम्हाला हे सांगतो, ते बोलायचे आम्हाला असे सेटवर, ज्याच्यामुळे त्यांना सगळे घाबरायचे की पॅनोरामाला चॅनल सुद्धा काही करू शकत नाही, कारण स्टार प्लस मध्ये नंदिनी म्हणून कोणतरी येत मला माहिती नाही, त्या नंदिनींचा पैसा म्हणे पॅनोरामा एंटरटेनमेंटमध्ये आहे, त्यामुळे नंदिनी आमच्या हातात आहेत असं ते म्हणायचे. शादाब शेख असं म्हणायचे आम्हाला, हे आम्हाला माहित नाही असे म्हणायचे, त्यामुळे आम्हाला चॅनल सुद्धा आम्हाला काही बोलू शकत नाही असं ते म्हणायचे. एक मुद्दा असा आहे की चॅनलमध्ये चॅनल त्यांना पाठीशी घालते असं वाटत नाही का, कारण मुळात ती सिरियल अजूनही चालूच आहे. हो, मला तेच, सिरियल कुठे 1% थांबलेली नाहीये, त्याचं शूटिंग थांबलेलं नाहीये, अशाही बातम्या आल्या की कुठे चॅनलने जाहीर केलेलं नाहीये, पण अशाही बातम्या येत होत्या की चॅनलकडनं आता तुझ्या दुसरा माणूस बघण्यात येतोय. आता काय मला काढलं ना, त्याच्या आदल्या दिवशी तो येऊन राहिला होता तिथे. म्हणायचं की मग जर अशी वक्तव्य राजवाडे मंत्री महोदयांसमोर देत आहेत की हे सगळं प्रोडक्शन हाऊसने केलंय, हे सगळं प्रोडक्शन हाऊस आहे, त्यांना बोलवा, त्यांना हे करा, पण हे तर बिंदिक्कतपणे सुरूच आहे किती सिरियल, म्हणजे चॅनल नाही का प्रोडक्शन हाऊसला पाठीशी घालतंय. आता हे तुम्ही चॅनलला खरं तर विचारा, मला पण असं वाटतंय की आता हे संशय घेण्याला वाव आहे, कारण कधीही कुठल्याही अशा महत्वाच्या कलाकाराला जेव्हा काढून टाकलं जातं तेव्हा म्युच्युअल अंडरस्टँडिंगनं काढून टाकलं जातं. चॅनल आणि प्रोडक्शन हाऊस, नुसतं फक्त प्रोडक्शन हाऊस कोणाला काढू शकत नाही, चॅनल आणि प्रोडक्शन हाऊस ठरवून हा निर्णय घेतात असं होतं. आणि खरं तर तुम्हाला सांगतो, मी चॅनलला कुठलाही मेल पॅनोरामानं मला काढण्याआधी पाठवलेला नाहीये, नंतर खूप दबाव आल्यानंतर एक मेल पाठवलाय. कारण मुद्दा असा होतो की एक मंत्री याच्यामध्ये जर हस्तक्षेप करतोय, तो दोन्ही बाजूंना समोर बोलावतोय, तसं सतीश राजवाडेंना आणि तुला बोलावलं होतं त्यांनी समोरासमोर, आणि ह्या गोष्टीला पण आता बरेच दिवस झाले, म्हणजे आता ह्या मंत्री मोद्यांना पण ते जुमानत नाहीयेत का, कारण की प्रोडक्शन हाऊस म्हणजे आता मंत्री पण समोर मंत्र्यांच्या समोर पण यायला तयार. तुम्हाला मी एक म्हणालो की मानवतेच्या बाजूने बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जातो, ते मंत्र्यांचा पण आवाज कदाचित दाबला गेला असेल, असं पण आहे. मंत्र्यांमध्ये चांगली माणसं मला भेटली आहेत, पण त्यात मंत्र्यांमध्ये 10 मंत्री जर चांगले असतील तर 2 कुठले तरी असे सत्ताधारी आहेत जे विषारी वृत्तीचे आहेत, ज्यांनी त्यांचा आवाज दाबला असेल, कुणाच ठाऊक. म्हणजे असं आपल्याला काय, आता ते कसं आहे ना की ते मंत्री मनापासून माझ्या पाठीशी उभे राहिलेत, त्यांना मी कुठलाच दोष देऊ शकत नाही, कारण अतिशय त्यांचं कुठलंही कारण नसताना ते माझ्या पाठीशी उभे राहिले. पण आता नंतर काय झालंय मला कळत नाही, पण खरं तर सगळ्यांनी मिळून माझा एकच प्रश्न आहे हो की मला हे आधी का नाही कल्पना दिली तुम्ही, मला हे सांगितलं का नाही, मला कुठली नोटीस का नाही. एवढं गंभीर गुन्हा जर तुम्हाला वाटत असेल, बरं महिलांनी आरोप काय केले तर हा टॉन्टिंग करत होता, हा स्वतःला हिरो समजत होता, हा मी करत होता, हे गैरवर्तन नाही म्हणतायत ना. दुसरी गोष्ट, तिथं आरोप करताना तुम्ही बघाल तर एका डायरेक्टरची पण तक्रार आहे जो पुरुष आहे, एक हिरो पुरुष आहे, तो पण माझ्या विरोधात बोलतोय.
मग पुरुष कलावंतही बोलतात, मग तक्रार करताना फक्त महिलांची गैरवर्तन असं का दिलं? म्हणजे मला बॅकफुटवर घालवण्यासाठी आणि मीडियाला भरकटवण्यासाठी हे विधान केलं गेलं असावं. कारण मग सहकलाकारांची गैरवर्तणूक असं करायला पाहिजे होतं. मला माहिती की एक ठराविक गटच माझ्या विरोधात आहे. अख्खं युनिट मला सांगतंय की किरणजी आम्ही तुम्हाला मिस करतोय, किरणजी परत या. स्पॉट बॉय पासून लाईटमन पर्यंत प्रत्येक जण मला फोन करतोय की किरणजी आम्ही तुम्हाला मिस करतोय. कोणाचीच तक्रार नाही, एका गटाची तक्रार आहे विशिष्ट. आणि ती शादाब शेख नावाचा माणूस जे सांगतो ते ऐकतात आणि प्रोडक्शन हाऊस पुढे चॅनलचं काहीच चालत नाही असं चित्र मला दिसतंय आता. मग त्याचं कारण हे असावं का की जे शादाब आम्हाला सांगायचा हे असावं का? त्याचा शोध तुम्ही पत्रकारांनी घ्या, त्यांना ते प्रश्न विचारा. पण एक गोष्ट अशी पण होते की ह्या सगळ्या प्रकरणानंतर जेव्हा तुला या लढ्याला सुरुवात झाली, दुसऱ्या बाजूला असं पण होतंय ना की ह्याच क्षेत्रातले म्हणजे आता मनसे चित्रपट सेना असेल, शिवसेना चित्रपट सेना असेल, याचे स्वतः अध्यक्ष स्टेटमेंट येत आहेत की आता स्वतः आदेश बांदेकरांनी असं म्हटलं की असं काय ऐकिवातच नाही आमच्या. त्यांच्या स्वतः स्टार प्रवाहावरती 2 सिरियल त्या प्रोड्यूस करतात. दुसरं अमेय खोपकर या क्षेत्राशी संबंधित स्वतः निर्माते ते म्हणतात की किरण मानेला एवढं महत्व देऊ नका, हा मुद्दा फार वाढवतोय, तो स्वतःला प्रसिद्धी होता आणण्यासाठी हे सगळं करतोय. म्हणजे जिथे तू असं म्हणतोयस की या क्षेत्रात या लढ्यानंतर मला काही चांगली लोक पण मिळाली, पण या क्षेत्रातील लोक तुझ्याबद्दल बोलतात जे त्या तुझ्याच क्षेत्राशी निगडीत आहेत. हे बघा आता कसं आहे की काही लोकांचे पर्सनल लागेबांधे असतात, पॉलिटिकल लोक आहेत, लागेबांधे असतात. मला माहित नाही आता काय लागेबांधे आहेत त्यांचे. आणि माझा कोणाशी संबंध नाही. मी तुम्हाला सांगितलं मी साताऱ्यात राहतो. मी अमेय खोपकर कसे दिसतात हे मला माहिती नाही. आदेश बांदेकर 6 वाजता ते पैठणीचा कार्यक्रम असतो त्यात मी त्यांना बघतो, एवढीच माझी ओळख. आणि ते निर्माते आहेत आणि त्यांच्यात स्टार प्रवाहाबरोबर सिरियल सुरू आहेत, हे पण लक्षात घ्या. म्हणजे ते स्टार प्रवाहाबरोबर कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत आणि तिथे त्यांचा मुलगा काम करतो आणि ते त्यात आहेत. तर कदाचित त्यांना बिचारांना बोलावं लागलं असेल असं. आणि प्रसिद्धीचं म्हणाल तर मी अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे, मी अँकर म्हणून प्रसिद्ध नाही किंवा एखादा टीव्ही प्ले गेम शो चालवत नाही. मी अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. माझी 10 व्यावसायिक नाटकं आलेली आहेत. जेवढं करिअर माझ्यावर ज्यांनी आरोप केलाय प्रसिद्धीचा त्यांचं पण नसेल. 10 व्यावसायिक नाटकं आलीत. त्यातली एक नाटक मी स्वतः लिहिलंय, एक नाटक मी स्वतः सहलेखक आहे आणि दिग्दर्शक आहे. असे अनेक नाटकं की मी त्या लिखाण प्रक्रियेपासून ते नाटक बसवण्यापर्यंत मी त्यात आहे. अशी 10 व्यावसायिक नाटकं, त्यातली 8 माझी लीड रोल मधली नाटकं आहेत आणि जी नामवंत संस्थांनी प्रोड्यूस केलेली आहेत. साधीसुधी नाहीत नाटकं. नाट्य क्षेत्रातली जवळजवळ सगळे अवॉर्ड्स असतात अभिनयाची, ती मला मिळालेली आहेत. तर असं असताना मला प्रसिद्धीचा का सोस असावा? आणि माझ्या बॅक टू बॅक 2 सिरियल्स, माझ्या नवऱ्याची बायको आणि मुलगी झाली हो, सलग गेली 6 वर्ष नंबर 1ला आहेत TRP मध्ये. मला प्रसिद्धीची काय गरज आहे? आणि प्रसिद्धीसाठी मी स्वतःला काढून घेऊ सिरियलमधून? म्हणजे मी माझ्या अन्यायासाठी आवाज उठवला तर प्रसिद्धीसाठी, आणि मी घरात गप्प बसलो तर चालेल तुम्हाला अन्याय सहन करून? तर हे प्रत्येकानं आपापल्या सोयीने केलेलं विधान आहे. अमेय खोपकरांनी केलं असेल पण ते अमेय खोपकर नंतर काही बोलले नाहीत. एकदा काहीतरी केलं, पण मला असं वाटतं की तो पण सेन्सिबल माणूस आहे, या क्षेत्रातला आहे. नंतर त्यांनी दुसरी बाजू ज्यावेळी महिलांची पुढे आली त्यानंतर खरोखर अमेय मी बघत होतो की खोपकर साहेब काय बोलतील का. मी त्यांचा नंबर मिळवून त्यांना मेसेजही केला की काय बोलतील का, पण त्यांनी त्यानंतर बोलले नाहीत. हे खरंच खूप चांगलं केलं. म्हणजे अमेय खोपकरांचं त्यावेळी माझा आदर वाढला की बाबा त्या माणसानं सुरुवातीला ज्यावेळी महिलांचं स्टेटमेंट आलं त्यावेळी कुणीही चिडेल त्या पद्धतीने ते चिडले, पण नंतर ते काहीही बोलले नाहीत त्या विषयावर. एक अशी पण गोष्ट होती की तू पवार साहेबांना भेटायला गेला, पण तू मुख्यमंत्र्यांना भेटायचा प्रयत्न केलास का? कारण जर तुला वाटतं की तुझ्यावरती भयंकर अन्याय झालाय तर मुख्यमंत्री पण तुला न्याय देऊ शकतील, कारण एका कलाकाराला काढून टाकणं ही वाईटच बाब आहे. पण मग तू मुख्यमंत्र्यांना समज, कारण ह्याच्यामध्ये असेही आरोप होतात की मग फक्त तू राष्ट्रवादीचाच अजेंडा चालवतोय. तो एक आरोप तुझ्यावर, तो एक आरोप माझ्यावर खूप मोठा, मला या निमित्तानं बोलायला आवडेल. राष्ट्रवादी या पक्षाशी माझा काहीही संबंध नाही, मी स्पष्ट सांगतो. शरद पवारांना भेटायला जाण्याचं एकमेव कारण होतं जे मी त्या दिवशीही सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राची खडानखडा माहिती असलेला विचारी, विवेकी, संवेदनशील माणूस, पुरोगामी विचारांचा नेता शरद पवार आहेत. एवढं एकच कारण आहे. आणि मला फक्त माझी कैफियत त्यांच्यासमोर मांडायची होती. म्हणजे मी जे म्हणत होतो की मला राजकीय पोस्टवरून काढलं, जसे पुरावे मी तुम्हाला देणार आहे, आता माझ्याकडे आहेत की त्याची डॉक्युमेंट्स आहेत की मी केलेली पोस्ट, त्यानंतर स्टार प्रवाहाच्या पेजवर झालेलं कॅम्पेन, त्यानंतर अशा पडलेल्या पोस्ट की लवकरच किरण मानेंचा बाजार उठणार आहे, प्रोडक्शन हाऊस फायनान्सरची माहिती आम्ही काढलेली आहे आणि लवकरच अशा पोस्ट, आणि त्यानंतर मला काढलं जाणं. हा सिक्वेन्स मी पवारसाहेबांना सांगितलं. त्यानंतरचं पवारसाहेबांनी जे काय करायचं ते त्यांच्यावर आहे. आणि मी राष्ट्रवादीचं नाही, मी राष्ट्रवादीचं असतो तर मला अतुल लोंढे, काँग्रेसचे प्रवक्ते,
ते पहिल्या दिवसापासून शरद पवारांच्याही आधी ते माझ्या पाठीशी उभे राहिले ठामपणे. अतुल लोंढेंचं एक वाक्य मला खूप आवडलं की ते म्हणाले की किरण, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. इथे भाजपाचा जरी एखादा विचारधारा मांडणारा नट असता आणि त्याला काढून टाकलं असतं तरी मी त्याच्या पाठीशी उभा राहिलो असतो. मी तुझ्या पाठीशी उभा राहणार कारण हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. आणि अतुल लोंढे आजपर्यंत माझ्या पाठीशी आहेत. ते काँग्रेसचे आहेत, ते नाही लक्षात येत तुमच्या. किंवा बरेच लोक आहेत असे वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत. मी कुठल्या एका पक्षाचा नाही हे मी ठामपणे सांगतो की मुख्यमंत्री पण कलाकारप्रेमी आहेत त्यांच्या. हो, मी जाईन मग आता कदाचित त्यांच्याकडे जाईन. मला आतापर्यंत असं काय म्हणजे शरद पवारांना भेटल्यानंतर मला असं वाटलं होतं की काहीतरी यातून मार्ग निघेल आणि निघेलही मार्ग. पण किमान माझी बाजू मला मांडावीशी वाटली त्यांच्यापर्यंत. आणि दुसरी गोष्ट, पवार साहेबांच्या तिकडून मला निरोप आला होता की 10:30ला भेटायला ये म्हणून. म्हणजे ते कुणीतरी वेळ मागितली असेल मला माहिती नाही माझ्या मित्रांपैकी, पण मी स्वतः नव्हता कॉन्टॅक्ट केला पवार साहेबांना. मला मुंबईवरून फोन आला की तू कुठे, साताऱ्यातच, उद्या सकाळी 10:30ला पवार साहेबांना भेटायला ये. मी स्वतःहून मी हे एक सांगतो, मी स्वतःहून कुठल्याही नेत्याकडे गेलेलो नाही. आव्हाड साहेबांनी सुद्धा मला बोलवून घेतलं फोन करून. मला बऱ्याच बाळासाहेब थोरातांनाही मी भेटलेलो आहे, त्यांनीही बोलवलं होतं मला. असे अनेक म्हणजे काँग्रेसचे पण नेते आहेत, त्यात शिवसेनेचे कितीतरी नेत्यांचा मला फोन येऊन गेला आहे. अशा बऱ्याच नेत्यांचे मला फोन येऊन गेले. तसं काय मी कुठला एका पक्ष, पण कसं की राष्ट्रवादीचं असं आहे की आता मी पोस्ट करतो, शरद पवारांच्यावर 2-3 पोस्ट केल्या, त्यामुळे बऱ्याच जणांना वाटलं की मी राष्ट्रवादीचा आहे. मनमोहन सिंगांच्यावरही मी पोस्ट केली आहे, मी सोनिया गांधींवरही पोस्ट केली, मी राहुल गांधींवरही पोस्ट केली, राजीव गांधींवर पोस्ट केली, मी अटल बिहारी वाजपेयींवर पोस्ट केली. पण ते उगाचाच एक ठपका बसला की हा राष्ट्रवादीचा आहे, तर तसा माझा काहीही काडीचाही संबंध नाही. आलं तुम्हाला त्याच्या आधी काही शंका आली होती की अशा पद्धतीचं काही कारस्थान सुरू आहे, अशी शंका आली होती तुम्हाला त्या दरम्यान? मला ग्रुपिझम हा प्रकाराचं एक होतं की ग्रुपिझम आहे आणि ते विचारधारेवरून आहे तिथे, आणि ते काही कारस्थान करू शकतात याविषयी मला बऱ्याच जणांनी सावध केलं होतं. पण मी म्हणालो की नाही, आपलं काम आपण चोख करतोय ना. त्या प्रोडक्शन हाऊसमध्ये कोणीही सांगावं की यानं कधी वेळ पाळली नाही 1.5 वर्षात, यानं कुठल्या गोष्टीची असुविधा असतानाही मी तिथे काम केलंय. म्हणजे तिथे माझ्या रूममध्ये फॅन नसायचा, आम्हाला सेपरेट वॉशरूमची सोय नव्हती कलाकारांना, तरी सुद्धा मी कुठलीही तक्रार न करता मी माझा कन्व्हिन्सही कधी मागायचो नाही. इतर कलाकार कन्व्हिन्ससाठी भांडायचे, तर मी इतक्या इमाने इतबारे काम केले तर मला काय काढतील असं मला वाटायचं. म्हणून मला सावध बऱ्याच जणांनी केलं होतं की हा गट खूप कार्यरत आहे आणि या गटाचे वेगळे लागेबांधे आहेत. शादाब शेख या व्यक्तीशी खूप वेगळ्या प्रकारचे लागेबांधे आहेत, तुझ्याविषयी काहीतरी होऊ शकतं. पण मी म्हणायचो मी त्यांच्याशी कोणाशी बोलायला जात नाही, मी येतो, माझं काम करतो आणि निघून जातो, मला का काढतील. पण तुम्ही म्हणताय ते एकदा जाणवलं मला, जेव्हा 5 जानेवारीला मी एक पोस्ट केली जी तिरकस पोस्ट होती की माझ्या थिएटरमध्ये 2 प्रेक्षक असले तरी मी नाटकाचा प्रयोग खचून आम्ही हाऊसफुल असल्यासारखा रेटून करतो कारण आमच्या छातीत दम आहे. या पोस्टचा संदर्भ पंजाब रॅलीशी लावून मला प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं, मला शिवीगाळ केली गेली. पण मला सवय आहे अशा गोष्टींची, मी उडवून लावतो. मला माहिती की ते मुठभर लोक आहेत, मी मगापासून सांगतोय, हे दंगा करणारे लोक मुठभर असतात, त्यांची 50 फेक अकाउंट्स असतात आणि त्याच्यावरून ते कमेंट्स करत असतात. कोण विचारतो किरण्या रस्त्यावर आला, किरण्या, तर ते असतं, ते मी दुर्लक्ष करतो. पण पहिल्यांदा एक गोष्ट अशी घडली जी मी तुम्हाला देणार आहे, त्याचे पुरावे जे आहेत माझ्याकडे. स्टार प्रवाहाच्या पेजवर, अधिकृत पेजवर ते ट्रोलर्स गेले 6-7 जानेवारीला आणि तिथे ट्रोलिंग करायला लागले की किरण मानेला या सिरियलमधून काढून टाका, किरण मानेला बायकॉट किरण माने, नाहीतर आम्ही स्टार प्रवाह बघणं बंद करू, असं कॅम्पेन चालवलं गेलं जोरदार. 2-3 दिवस ते कॅम्पेन चाललं. तिथं मला थोडी शंका आली, यात कुणाचा तरी हात आहे. स्टार प्रवाहाच्या पेजवर जाण्याचं काय कारण आहे ट्रोलर्सनी? ट्रोलर्स तुमच्या महाराष्ट्र टाइम्स या लोकसत्ताच्या पोर्टल्सवर वगैरे येतात, यात कसे येतील? म्हणजे स्टार प्रवाहाच्या पेजवर काय येतील? पण हे कोणीतरी ठरवून केलं होतं, हे कळत होतं. या प्रकरणामध्ये आता तुम्ही कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे हो. प्रोडक्शन हाऊसला, हो. त्यांच्याकडनं तुम्हाला प्रतिसाद नाहीये. आता कायदेशीर कारवाईचा पुढचा टप्पा काय असणार? माझे वकील सांगतील. त्यांच्याकडनंच अपेक्षित आहे. नोटीस त्यांना कालच मिळालेली आहे सगळ्यांना, त्यामुळे लगेच काही उत्तर अपेक्षित नाही आहे. 10-15 दिवसांनी ते नोटीसला कदाचित उत्तर देतील. आणि नाही दिलं किंवा दिलं तरी पण आम्ही न्यायालयामध्ये डिफेमेशनची केस दाखल करू शकतो. नुकसान भरपाई आपल्याला मागितलेली आहे ती मागायचीच आहे. आणि किरण मानेंनी महत्त्वाचा मुद्दा जो मला सांगितला की सातत्याने विचारांच्या आधारावर जो भेदभाव होतो तो मला सुद्धा जाणवलेला आहे, आपल्यापैकी अनेकांना जाणवला असेल कदाचित, आणि त्यामुळे मला ते गंभीर प्रकरण वाटलं.
दुसरं असं की पारदर्शकता मुळीच नाही आहे या सगळ्या क्षेत्रामध्ये. आणि मगाशी कोणीतरी प्रश्न विचारला तर म्हणून ते सांगायला पाहिजे की पॉवर रिलेशन्स जे आहे ते आपण समजून घेतले पाहिजे, की शक्ती संबंध ज्याला आपण म्हणतो, की शक्तिशाली कोण असतात त्या सगळ्या रिलेशनशिपमध्ये, ते लोक नेहमीच राज्य करत असतात आणि मग ते लोकच नेहमी त्यांचे नियम लादत असतात. आणि म्हणून मग नियमाचं राज्य असलं पाहिजे की नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेसची कमिटी असलीच पाहिजे. प्रत्येक कलाकारासोबत ॲग्रीमेंट आणि कॉन्ट्रॅक्ट झालाच पाहिजे, त्या कॉन्ट्रॅक्टची अंमलबजावणी झाली पाहिजे. हे सगळं बॉलिवूडमध्ये किंवा या मुंबईमधून होणाऱ्या सगळ्या TV सिरियल्स आणि या फिल्मच्या इंडस्ट्रीमध्ये का नाही हा प्रश्न जो आहे तो यांनी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित केलेला आहे या नोटीसमधून. आणि त्याचं उत्तर निरुत्तर करणार आहे बॉलिवूड इंडस्ट्रीला आणि या सगळ्या TV सिरियल मालिका तयार करणाऱ्यांना सुद्धा. त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे की त्यांची खूपच गंभीर चूक झालेली आहे. त्याच्यामुळे याच्यामधून ते वाचू शकतच नाही, हे माझं कायदेशीर नक्की मत आहे. एवढ्या ताकदवान पद्धतीने ही नोटीस आम्ही पाठवलेली आहे. किरणजी, तुम्ही त्या मालिकेतल्या एका गटाबद्दल बोलत होता. त्या गटातल्या काही लोकांना दिवसभर माध्यमांमध्ये त्यांची प्रतिक्रिया दिल्या जातात, त्यामध्ये प्रामुख्याने कॉन्टेक्ट असेल किंवा वेगवेगळ्या आक्षेपार्ह टिप्पणी तुम्ही करतात असं त्यांचं म्हणणं होतं. एक प्रकारे तुमची बदनामी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला असं एकंदरीत दिसत होतं. तर त्यांच्या बाबतीत तुम्ही काय पाऊल उचलणार आहात, त्यांना नोटीस पाठवणार आहात? हेच नाही, त्या नोटीसमध्ये हे सगळे मुद्दे आहेत. आणि हो, नोटीसमध्ये त्यांच्याविषयी आहे ना, त्यांनी माझी माफी मागावी. आणि दुसरी गोष्ट आहे ना, आणि काही तिघी जणी पण आता ते त्यात पण गंमत आहे ना, त्यांच्याकडे तक्रार केली एकाच महिलेने आणि बोलताना तिघी बोलल्यात असं. त्या प्रोडक्शन हाऊस किंवा स्टार प्रवाहाने विशाखा समितीच्या अंतर्गत जे कायदे नियम आहेत तशी त्यांनी एक इन्क्वायरी बसवली होती का? नाही बसवली, कसलीच काही नाही. तोच तर मुद्दा आमचा. त्याच्याबद्दल सांगा विशाखा. नोटीसमध्ये आहे ना, नोटीसमध्ये आपण लिहिलेलं आहे की सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस ॲक्ट या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही आणि सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स आखून दिलेल्या त्याची सुद्धा अंमलबजावणी नाही. म्हणजे एक प्रकारे हा कायद्याचा अपमान आहेच, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा सुद्धा अपमान यांनी केलेला आहे. हा सतत होतो आहे आणि ते सुद्धा आपण याच्यामध्ये लिहिलं, कारण ती प्रक्रिया त्याच्यात खूप डिस्क्राईबली मांडलेली आहे की कशा प्रकारे ती कारवाई झाली पाहिजे. कारण की त्याच्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे की म्हणजे अपेक्षा काय आहे कायद्याची, की कोणीही लगेच गुन्हेगार म्हणून त्याच्याकडे बघू नये आणि प्रत्येक व्यक्तीला आपलं म्हणणं सांगण्याची संधी दिली पाहिजे. त्यामुळेच इंटरनल कमिटी जी आहे ती सिव्हिल कोर्टाप्रमाणे काम करते आणि कोणालाही गुन्हेगार ठरवायचं, शिक्षा द्यायची याच्यापेक्षा सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन नंतर वातावरण चांगलं कसं करायचं याच्यावर भर दिला पाहिजे. एकदम सोपं करून सांगा की मुळात जर समजा किरण माहिती खरंच महिलांबरोबर चुकीचा वागला असेल तर चॅनलची प्रोसेस काय असते? समजा या माणसाला जर मला या सिरियलमधनं काढून टाकायचं किंवा या प्रोडक्शन हाऊसला मला या कलाकाराला काढून टाकायचं तर ती प्रोसेस काय असते? तर ती प्रोसेस केली तरच काय असावी? महिलांच्या आरोपांवर जसं मगाशी मी सांगितलं, त्यांनी काय म्हटलंय की तोंडी तक्रारी यांच्याबद्दल केल्या किरणबद्दल. आता त्या तोंडी तक्रारी ज्या आहेत दे हॅव टू रेड्यूस इन रायटिंग. त्यांनी ते लेखी स्वरूपात घ्यायला पाहिजे. त्यांचं जर निवेदन प्रोडक्शन हाऊस आणि चॅनल, आता मला त्यातला खूप प्रोडक्शन हाऊसने घ्यायला पाहिजे आणि त्यांनी चॅनलला पाठवलं पाहिजे आणि मला पाठवलं पाहिजे आणि मग पाहिजे होतं त्यावेळी. यांना कॉपी पाठवल्यानंतर त्यांनी त्याच्याबद्दलची यांची बाजू मांडण्यासाठी यांना बोलवलं पाहिजे, त्यांची सुद्धा बाजू मांडली पाहिजे. आता या कायद्यामध्ये एक अत्यंत महत्वाचं आहे की इथे वकिलांचा कोणताही अंतर्भाव नसतो. त्याच्यामुळे प्रत्येकाने स्वतःचं स्वतः म्हणणं सांगायचं आहे आणि त्यांना इंटरनल कमिटी समितीकडे जाण्याचा अधिकार तुमच्याकडे सुद्धा आहे. तुम्ही विशाखा समितीकडे गेलात का? मला हा आरोप समितीच नाहीये, तिथे समितीच नाहीये. नाही, तिथे समिती नसते पण सरकारची समिती आहे, त्या समितीकडे तुम्ही गेलात का? कारण सरकार पण हा आरोप मी कामावर असताना आरोप झालेलाच नाहीये माझ्यावर. नाही, त्याच्यामध्ये आहे ना ज्याच्यावर आरोप झाले त्यांनी जायचं नाहीये. जे व्हिक्टीम आहे त्यांच्यासाठी ती कमिटी आहे, त्याच्यामुळे त्यांनीच जायला पाहिजे आणि मग यांना बोलवायला पाहिजे. अशा पद्धतीने तुमचं पेमेंट अडकवलंय की देऊन टाकलं? चॅनल पेमेंट देत नाही, प्रोडक्शन हाऊस देतो आणि त्यांनी दिलेलं आहे व्यवस्थित. या मालिकेच्या नंतर जो प्रकार घडला याच्यानंतर पुढच्या कामावरती काय परिणाम झाले का किंवा पुढे काही दबावगट निर्माण झाले का जेणेकरून तुम्हाला काम मिळणार नाही? दबावगट म्हणजे आता एक मोठा दिग्दर्शक मला म्हणाला की आता तुला कोण घेईल, म्हटलं बघू माझं मी काम निर्माण करेन. असं होतंय दबावगट होणं. आता काय झालं ना की लगेच कोण काही बोलणार नाही मला.
पण असं होण्याचा प्रयत्न होणार आहे की काम काढून घेण्यात. पण मी यांच्या कामावर कधी अवलंबून नव्हतोच. मी कधीही कोणाकडे काम मागत फिरलेलो नाही. मी मुंबईत होतो, साताऱ्यात राहत होतो, तिथून मला बोलवून यांनी काम दिलंय. माझं काम मी निर्माण करेन, त्याचा प्रश्न नाही. मला आता काय करायचं की समजा मला यांनी नाही घेतलं समजा, पण माझ्यानंतर जे आता हा इश्यू वेगळा झालाय, हा इश्यू माझ्या कामापुरता नाही राहिला. हा इश्यू इतर कलाकार जे आत्ता काम करतायत, सगळे कलाकार असतील, ते माझ्या विरोधातले असतील किंवा माझ्या बाजूने असतील, त्यांना सुरक्षित करणं हा आता मोठा हे झालाय. तिथल्या स्त्रिया सुरक्षित पाहिजेत, कामावरच्या पुरुष सुरक्षित पाहिजेत. उद्या काही होऊ शकतं. आता वेब सिरीजमध्ये इंटिमेट सीन्स येतात. उद्या ती महिला जर म्हणाली की माझा विनयभंग केला तर काय करायचं त्या पुरुष कलावंतानं? काहीतरी कायदे झाले पाहिजे त्याच्या विरोधात. काही होऊ शकतं आजकाल. म्हणजे अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्यावर आपण बोललं पाहिजे किंवा ठराविक एखाद्या व्यक्तीला टार्गेट. आता हे जर पूर्वी केलं असतं प्रोडक्शन हाऊसनी, सगळ्या महिलांना बोलवलं असतं आणि विचारलं असतं की किरण माने वाईट वागतात का, तर तुम्ही बघितलं की 4 महिला माझ्या बाजूने बोलल्या. ते त्याच वेळी दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं. एक मिनिट ज्यांच्या ज्यांच्या मनात गैरसमज असेल म्हणून मी सांगून देतो. याच्या सेक्शन 9 आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे सरळ सरळ, एनी ॲग्रीड वुमन मे मेक इन रायटिंग अ कंप्लेंट ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट. हा कायदा जो आहे तो विक्टिम सेंट्रिक आहे. जरा समजून घ्या की फक्त महिलाच तक्रार करू शकते. ज्याच्यावर तक्रार झालेल्या तो पुरुष तिथं जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे काही गैरसमजामध्ये आपण राहू नये. दुसरं, यांनी जे आत्ता सांगितलं की इंटिमेट सीन्स जे असतात, तर खरं तर या नोटीसचा उद्देश हा पण एक आहे की इंटिमेट सीन ॲडवायझर अशा प्रकारची हॉलिवूडमध्ये पद्धत सुरू झालेली आहे की जे इंटिमेट सीन असतात तेव्हा एखादा रेपचा सीन असेल, एखादा अतिप्रसंगाचा असेल, तेव्हा दोन्ही पक्षांना म्हणजे पुरुषाला स्त्रीला हे समजून सांगितलं जाते की या सीनमध्ये काय काय असणार आहे, कुठे कुठे हात लागणार, कुठे पाय लागणार, शरीराचे स्पर्श कुठे होणार, आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकेल किंवा रिटेक सुद्धा होऊ शकतात. अशी सगळी इन्फॉर्म्ड कन्सेंट त्याला आपण म्हणतो, माहिती पूर्ण संमती घेऊन त्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं जाते. आमचं म्हणणं हे आहे की अशा प्रकारची पारदर्शकता आपल्या इथल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सिनेमा क्षेत्रात आली पाहिजे. कशी गंमत आहे बघा ना की माझ्यावर एक आरोप, कायदा तसा नाही आहे स्त्रियांसाठी. आणखीन माझं एक आता यालाच जोडून मी एक सांगतो की एक गंमत माझ्या केसमधली एक फॅक्ट सांगतो की ती मुलगी म्हणाली की मला माझ्या वजनावरून त्यांनी अपशब्द वापरले जे मी कधीच वापरले नव्हते आणि मी असं कधीच करणार नाही. मी त्या स्वभावाचा नाहीये. वजनावरून अपशब्द मी कधीच वापरणार नाही. वापरले असते तर तिनं त्यावेळीच काहीतरी मला बोलायला पाहिजे होतं किंवा माझ्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे होती. पण गंमत बघा, आता मी ते कधीच बोललो नव्हतो, पण स्टार प्रवाहाच्याच एका इव्हेंटमध्ये 2 जानेवारीला तो इव्हेंट टेलिकास्ट झाला. त्यात एका जाड्या मुलीला तिचा रोल करायला लावला होता, माऊचा. आणि ती जाडी मुलगी आली आणि हे विचारलं तिला एक समोरच्याने विचारलं त्या स्किटमध्ये, ही कोण आहे, तर तो म्हणाला माऊ आहे. माऊ कसली, बोका आहे हा. मग हे नाही का जाडीवरून बोलणं, मग ते कसं चाललं का, तर ते चॅनलमध्ये बोललं गेलं होतं म्हणून, तुम्ही चॅनलला काही बोलू शकत नाही म्हणून, आणि याला काहीतरी खोटा आरोप करून अडकवायचं. तर असं काहीतरी हे विचित्र प्रकार आहेत हे सगळे की तुम्ही काय कसं ठरवणार. सर, ज्या वेळेला एखादा भोजन कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही राजकीय नेत्याचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे एखादं राजकीय मत व्यक्त करतो आणि त्याच्यानंतर अगदी नियोजनबद्ध पद्धतीने त्यांची अडवणूक केली जाते, त्यांचं चारित्र्य हनन केलं जातं, तर हे सगळं होत असताना तुम्हाला असं वाटतं का की बाबा आपण स्वातंत्र्यात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यात जगतो आहोत असं वाटतं का तुम्हाला? आणि वेगळ्या पद्धतीनं बहुजन कलाकारांच्या अडवणूक करणं, त्यांचा मानसिक छळ करणं, त्यांच्यावर चारित्र्य हनन करणं, एक करून जसं स्नॅपडीलचं प्रकरण झालं आमिर खान यांच्या बाबतीत, या असा प्रकार जर होत असेल तर आपण खरोखरच आता ह्या मुवमेंटला स्वातंत्र्यामध्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये जगतो आहोत असं वाटतं का तुम्हाला? माझ्या बाबतीत जर ते प्रूव्ह झालं तर आपण नाही जगत आहे तसं. कारण मी आता तुम्हाला देतो हे प्रूफ देतो की मला काढून टाकायच्या आधी 2-3 दिवस कशा पोस्ट पडत होत्या. म्हणजे हे कळलं होतं आधी एक पोस्ट तर अशी आहे त्यात की किरण माने कुठल्या प्रोडक्शन हाऊसकडे काम करतो, त्याचा पत्ता काढा, त्यांचे फोन नंबर्स मिळवा, त्याचा बाजार होऊया. नंतर अशी एक पोस्ट पडते की लवकरच त्याच्यावर रुदालीची वेळ येणार आहे, फक्त तुझ्यावर रडायची वेळ आणतील मान्या, अशी एक पोस्ट आहे. आणि त्यानंतर 2 दिवसांनी मला काढून टाकलं जातं. ही संगती तुम्हीच लावा, असं होतं. आणि काय असतं, महिलांचं नाव पुढे घेतलं ना की सगळे बॅकफुटवर जातात. ते कारण मुद्दा मांडलं गेलंय, ते त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. हा लढा सुरू आहे, मान्य आहे. इतिहास असा आहे ह्याच्या आधीचा की अनेक ठिकाणी असं झालेलं आहे. अशी जरा आपण माहिती आहे की याच्यामध्ये सेटलमेंट नावाचा पण प्रकार येतो
की तुम्ही कोर्टाबाहेर सुद्धा सेटलमेंट करू शकता, जरी तुम्ही उद्या नोटीस पाठवली असेल, अशा जरी काही गोष्टी तुमच्याकडे आल्या, कारण दबावही तुझ्यावरती येत असेल, अजूनही लोक तुला फोन करत असतील, आता तू दावा तर केलायस 5 कोटीचा, पण अशा प्रकारचा काही सेटलमेंटचा आला तर तू करणार का हे कायम ठेवणार? मी हे कायम ठेवणार आहे, मी याच्याशी ठाम राहणार. राजकीय हस्तक्षेपाला राजकीय लोकांनी तुला हे सांगितलं, ज्यांची तू मदत घेतोयस किंवा ते तुला मदत करताय, त्यांनी जर तुला हे सांगितलं ते त्यातनं गेलेत. आम्ही कसं आहे ना की हीच वेळ आहे. मी तुम्हाला एक सांगतो, माझ्या उदाहरणावरून तुम्हाला एक तरी लक्षात आलं असेल की मी वेगळा आहे इतर नटांपेक्षा. आत्ताचे जे मी काय करतोय, अख्ख्या मराठी इंडस्ट्रीत असा नट आहे का कोण की ज्याने या अशा गोष्टीविरुद्ध आवाज उठवलाय? तुम्हाला तो पण नट बघायला मिळेल की अशी ऑफर नाकारेल कोर्टाबाहेरची, कारण त्यांनी केलंच असं, करूनच ठेवलंय असं. वकील साहेब पण तसं सांगणार नाही. वकील सर काय म्हणतात, असा अर्थ लिहिलाय आपण नोटीसमध्ये लिहिलेलं आहे की आम्ही अमिकेबल डिस्कशनसाठी नेहमीच तयार होतो आणि आता सुद्धा आहे असं आपण लिहिलेलं आहे. पण त्यांनी माफी मागितली पाहिजे, याच्याबद्दल तर काही तडजोड होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी लेखी माफी मागितलीच पाहिजे. 5 कोटीमध्ये आणखी भूमिका परत मिळाली पाहिजे, या तडजोड होऊ शकते. भूमिका त्यांना मिळालीच पाहिजे. आपण त्या गोष्टी काही तडजोड मान्य नाही आहेत आपल्याला. तडजोड हीच होऊ शकते की आम्ही कोर्टात केस करणार नाही, पण तुम्ही लेखी आम्हाला माफी मागा. पण किरण तुला ती भूमिका परत मिळाली तर तू करणार? मी विचार करेन, मला आता इच्छा नाहीये, विचार करेन. एकतर भूमिका पण त्यांनी ऑफर दिली पाहिजे, नंतर मी विचार करेन. कथित आरोप केले, त्याच्याशी काही संवाद करायचा नाही, काही संवादच होऊ शकत नाही. काय संवाद करणार मी? काय संवाद? एक पोस्ट आली होती तुमची, या महिलेने तुमच्याविरुद्ध म्हटलं होतं तुम्ही म्हातारे म्हणून अशा पद्धतीची पोस्ट केली होती त्या महिलेने. ते आता ते काय ते पोस्टमध्ये तुम्ही वाचलंच असेल, त्याच्याविषयी काय फार बोलण्यावर का नाही. देणार आहे कोण देणार? तुम्हाला सगळ्यांसाठी ही नोटीसची एक कॉपी आहे. त्यानंतर सोशल मीडियावर ज्या पद्धतीचा सिक्वेन्स घडला, माझी पोस्ट, त्यानंतर स्टार प्रवाहावर चालवण्यात आलेलं कॅम्पेन, त्यानंतर पडलेल्या पोस्ट, असं एक तुम्हाला सिक्वेन्सचे डॉक्युमेंट्स तुम्हाला देतोय. आणि कोणाला काही प्रश्न, आता यातल्या तुम्हाला काही महत्वाची माहिती देऊन ठेवतो, म्हणजे काही काही मुद्दे तुम्हाला सांगायचे जे तुम्ही शोध घ्या या गोष्टींचा. या गोष्टींचं काही काही गोष्टी अशा घडल्यात, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी एक फेसबुक लाईव्ह बघितलं. संभाजी ब्रिगेडचे काही लोक शूटिंग बंद पाडायला गेले होते आणि त्यांनी प्रदीप कणसे नावाचे ते संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी एक फेसबुक लाईव्ह केलं होतं, जे बघून मला धक्का बसला. जे तुम्ही बघा आणि मग नंतर त्याच्यावर विचार करा किंवा त्यांना फोन करून विचारा. मी हे बघितलेलं तुम्हाला सांगतोय की ते म्हणाले की आम्ही शूटिंग बंद पाडायला गेलो, मुलगी झाली होतं. त्याचं सगळं आम्ही फेसबुक लाईव्ह केलं आणि त्या घटनेचं, कारण याच्यानंतर काही आरोप होतात की तुम्ही तोडफोड केली, तुम्ही नुकसान केलं. तेव्हा आम्ही गेलो, शूटिंग बंद करा असं आवाहन केलं आणि नंतर पोलीस त्यांना पकडून घेऊन गेले. ते पोलीस स्टेशनमध्ये आले. त्यानंतरच ऐकून घ्या किती गंभीर आहे हे बघा तुम्ही. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर एक लाईन प्रोड्युसर, मुलगी झाली होता लाईन प्रोड्युसर, जो लोकल हे बघणारा, तो एक निवेदन घेऊन आला. तो म्हणाला यांना सोडू नका, एका महिलेचा यांनी विनयभंग केलाय. त्या महिलेचं नाव त्या तिघींमधलीच एक महिला होती असं त्यांनी सांगितलंय त्या फेसबुक लाईव्ह मध्ये. तर ते म्हणाले बघा हे आम्ही केलेल्या, आम्ही संभाजी ब्रिगेडचे लोक आहोत, आम्ही प्रत्येक स्त्रीमध्ये जिजाऊला बघतो, सावित्रीबाईंना बघतो, आम्ही असं कधीच करणार नाही. आणि फेसबुक लाईव्ह आहे. ते बघितल्यानंतर तिथले PSI म्हणाले की यात कुठेही त्या महिला दिसत नाहीत आणि तुम्ही असं कसं आरोप करू शकता की विनयभंगाचा, आणि ते सुटले तिथून. त्यानंतर त्यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये हे म्हटलं की जर आमच्यावर असा आरोप केला जातो संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर, तर किरण मानेंना काय त्रास दिला असेल या लोकांनी, असं त्या फेसबुक लाईव्ह मध्ये आहे. तर तेही तुम्ही बघा. म्हणजे या मागच्या काही गोष्टी अशा बघून घ्या ज्यातून तुम्हाला सत्यासत्यता लक्षात येईल. किंवा लाईन प्रोड्युसर मला फोनवर असं म्हणतो, फोन करून एक दिवस, जो माझ्याकडे फोन रेकॉर्डेड आहे, की ज्यावेळी तुमच्या बाजूने बोलणाऱ्या महिला मुलाखत देत होत्या त्यावेळी मला त्यांना आडव असं सांगितलं जात होतं सेटवरून. हेही संशयास्पद आहे. तो माझ्याकडे फोन रेकॉर्डेड आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी फारच. एक ज्युनियर आर्टिस्टचा मला एका बिचाऱ्या ज्युनियर आर्टिस्टचा मला आज एक मेसेज आलाय व्हॉट्सअपवर, फक्त मी त्याचं नाव नाही सांगू शकत, त्याच्या पोटावर पाय येईल. तो म्हणाला सर मी तुमच्या सिरियलला ज्युनियर आर्टिस्ट पुरवतो, मी सुद्धा काम केलंय तुमच्याबरोबर, आणि तो माझा व्यवसाय आहे की छोट्या छोट्या रोलसाठी मुलं मुली पुरवणं. तर मी आय स्टँड विथ किरण माने हॅशटॅग असलेला फोटो माझ्या प्रोफाईल पिक म्हणून लावला, DP ला लावला.
त्यानंतर तुमच्या प्रोडक्शन हाऊसकडून मला असं सांगण्यात आलं, इथून पुढे तू आउट, तू यायचं नाहीस आमच्याकडे. असे प्रकार का घडतायत याचा विचार करा. आता तो माणूस विचारतो, म्हणतो माझं नाव, त्याचं हातावर पोट आहे, त्याचं नाव नाही मी सांगू शकत, माझ्याकडे आहे तो मेसेज, पण तो आजच आला आणि आज सकाळी आलाय मला हा मेसेज. तर अशा कितीतरी घटना अशा घडतायत जिकडे आपण जरा यातून आपल्याला काहीतरी दिशा मिळू शकते असं आहे. सरकारकडे जाल का तुम्ही, ती कैफियत मांडणार? त्यांनी बोलवलं तर नक्की जाईल मी. ते सेन्सिबल व्यक्ती आहे, ती चांगला माणूस आहे, पण आता मला संविधानिक मार्गानेच लढायचं आहे. हे जर ही मुलाखत ऐकून त्यांना जर वाटलं की अरे बापरे हा मुलगा खरं बोलतोय, मी एक तर मुंबईतला नाही, त्यामुळे त्यांना माझ्याविषयी सहानुभूती असण्याची काही कारण नाही. मला असं वाटतं की ते फक्त मुंबईच्या कलाकारांना, मुंबईच्या कलाकारांना बऱ्यापैकी न्याय देतात, मला असं वाटतंय. कारण सातारा म्हटलं की थोडा आम्ही बहिष्कृत असतो. मला पूर्वी मराठी बघा ना, आता हिंदी प्रोडक्शन हाऊसने मला काढलंय एका मराठी कलावंताला. तर आता बघा की मराठी कलावंतांसाठी भूमिका घेणारे कोण कोण असतील ते बोलवतील कदाचित मला, किंवा दुर्लक्षही करतील, पण मी दुर्लक्ष करणाऱ्यातला नाही, मी वेगळा कोणीतरी आहे, हे सगळ्यांनी आता लक्षात घ्यावं. मी माझं काम मी निर्माण करेन, मला कोणी घ्यायची गरज नाही. आमचा आदर्श नागराज मंजुळे आहे. नागराज मंजुळे एक सिनेमा करतो आणि 10-15 वर्ष सिनेमे केलेले डिरेक्टर्सना मागं टाकून तो पुढे निघून जातो. स्वतःचा सिनेमा स्वतः त्याने निर्माण केला. आम्ही तसंच आमचं काहीतरी करू. राजकीय वाटचाल होईल याच्यातून काही? माझी अजिबात इच्छा नाही राजकारणात जायची. बऱ्याच जणांना वाटतं, पण माझी अजिबात इच्छा नाही आहे राजकारणात जायची. नशिबाचं काय होतं पुढे मला माहीत नाही, पण आत्ता तरी मला अभिनयातनं मला आनंद मिळतो, खूप आनंद मिळतो. पुरोगामी विचार मांडण्यातनं आनंद मिळतो. विद्रोही तुकारामाच्या अभंगांचा आजच्या काळाशी जोडून निरूपण करण्यात मला अभिनय इतकाच आनंद मिळतो. या गोष्टीत मी खूप आनंदी आहे. मला दुसरं काही करायची गरज नाही वाटत. थँक्यू सर.